झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या नागपूर येथील शिबिरात पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी शेतकरी आत्महत्येमागील खरी कारणे विशद केली। यावेळी त्यांनी भारतातील अविकसित राज्यापेक्षा विकसित राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण का जास्त असा सरकारला प्रश्न करत याची विविध कारणे स्पष्ट केली। सिंचन सोयी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो हे सरकारच्या वतीने सांगण्यात येणारे कारण दादांत खोटे असून सर्वाधिक सिंचन व्यवस्था असणाऱ्या पंजाबमध्ये का आत्महत्या होतात याचे उत्तर सरकारी यंत्रणेने द्यावे असेही आवाहन केले। शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जागतिक बाजारीकरणाची देणगी असल्याचे सांगितले। जागतिक अर्थव्यवस्थेला बांधील असल्यामुळे लाखो टन तूर डाळ, गहू, सोयाबीन तेल, युरिया, खते इत्यादी वस्तू मागील 60 वर्षांपासून भारत सरकार सातत्याने आयात करीत आहे। यामुळे कृषीच्या बाबतीत भारत अद्याप स्वावलंबी देश होऊ शकला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। अशाने आत्महत्या थांबणार नाही। सुप्रीम कोर्टासमोर तुम्ही उघडे पडाल आणि म्हणून खरे कारण शोधून काढा आणि खरे कारण पाचच आहे। ज्या कुटुंबात आत्महत्या झालेली आहे त्याचा काही आम्ही अभ्यास केलेला। केरळमधला इडुक्की आणि वायनाड जिल्हा सगळ्यात जास्त आत्महत्या आहे, तिथे जाऊन अभ्यास केला। तमिळनाडूमध्ये कोयंबतूर रिजन कॉटन बेल्ट आहे, तिथे सगळ्यात जास्त आत्महत्या आहे, तिथे अभ्यास केला। आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये आत्महत्या तिथे अभ्यास केला। रायलसीमामध्ये आत्महत्या तिथे अभ्यास केला। उत्तर कर्नाटकामध्ये अभ्यास आहे आत्महत्या आहे तिथे अभ्यास केला। पंजाबमध्ये अभ्यास केला। विदर्भ मराठवाड्याचा अभ्यास केला आणि दिसून आलं दोन गोष्टी समोर आल्या। याचा जो अभ्यास केला मी त्याच्यातून दोन गोष्टी समोर आल्या। जे राज्य तथाकथित विकसित आहे तिथे आत्महत्या आहे। केरळ विकसित आहे, तमिळनाडू विकसित आहे, आंध्र प्रदेश विकसित आहे, तेलंगणा विकसित आहे, महाराष्ट्र विकसित आहे, पंजाब विकसित आहे, गुजरात विकसित आहे, सगळ्यात जास्त आत्महत्या आहे। पण उत्तर प्रदेश अविकसित आहे, राजस्थान अविकसित आहे, आसाम, बंगाल, बिहार अविकसित आहे, झारखंड अविकसित आहे, एकही आत्महत्या नाही। म्हणजे जिथे विकास आहे तिथे आत्महत्या, जिथे विकास नाही तिथे आत्महत्या नाही। असा विकास आम्हाला नको, असा विकास आम्हाला नको। पहिलं कारण कर्जबाजारीपणा वाढणे। तुम्हाला बी विकत घ्यायचं आहे, खतं विकत घ्यायचे, औषधं विकत घ्यायचे आहे, ट्रॅक्टर विकत घ्यायचे, अवजारं विकत घ्यायचे आहे, सगळं विकत घ्यायचं आहे। आणि संविधानामध्ये असं काही तरतूद आहे का, ठराव आहे का काही की तुमच्या घरी तुम्ही प्रिंटिंग मशीन काढा आणि नोटा छापा? नाहीये। म्हणजे कर्ज काढावंच लागेल बँकेकडून, सावकाराकडून, आणि ते अमाप कर्ज घेतलं, पीक उभं झालं रासायनिक शेतीमध्ये, आणि आता उद्या सौदा होणार, रात्रभर प्रचंड गारपीट, पीक उद्ध्वस्त, पाऊस आला धोलो, पीक उद्ध्वस्त, पाऊस आलाच नाही दुष्काळ, पीक उद्ध्वस्त, कीटकांना हल्ला झाला, पीक उद्ध्वस्त। लाखो रुपये कर्ज काढलं, डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त झालं, आता काय करू, माझं कुटुंब कसं चालू, पुढचं पीक कसं करू, घोर चिंतेत। आणि मग मायबाप सरकार येणार। 10 वर्षापासून मी बघतोय, चिंता करू नकोस, काळजी करू नकोस, असं कर, 10% भर आणि आणखी 100% पुनर्वसन, आत्महत्यांचं पुनर्वसन। आणि बिचारा किडूक माडूक विकतो, बायकोच्या दागिने पहिलेच गेले, नातेवाईकांना पहिलेच लुबाडलं, शिल्लक काही राहिलं नाही, पण काहीतरी करतो, 10% भरतो, आणखी 100% करतो, 200% कर्ज झालं, आणि पुन्हा पीक उद्ध्वस्त झालं। नैसर्गिक आपत्ती असो की मार्केट असो, बाजार नियंत्रण व्यवस्था असो, पुन्हा हताश, आणि मग ते वाजत गाजत टाकलेले कायदेशीर दरोडे, त्याला काय म्हणतात, जप्ती, मध्यवर्ती बँकेची जप्ती, नॅशनलाइज बँकेची जप्ती, सावकाराची जप्ती। दिवसा डोळ्याला घरावर जाणार, घरातले किडीक माणूक काढणार, पंखा टीव्ही काढणार, आणि इज्जतीनं जगणारा हा शेतकरी आपली इज्जत निलामी होणार, डोळ्यात देखत बघणार, आतून पूर्ण खचून जाणार, आणि खचलेल्या अवस्थेत अशा भावावस्थेत जाणार की 50 मिनिट सरपण घेतल्याशिवाय तरुणपणे आत्महत्या करणार आणि मोक्ष प्राप्ती करणार। जप्तीला फाळ भेटो, आणि हे
नवीन सावकार झालेल्या बँका, नवीन सावकार तयार झालेल्या, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंच पाहिजे आणि कर्जातच मिळालं पाहिजे, अशी ती सुनियंत्रित व्यवस्था. झिरो बजेट शेतीमध्ये कर्ज काढण्याची आवश्यकताच नाही. कारण जर तुमच्याकडे 1 देशी गाय असेल तर 30 एकरची संत्र्याची बाग तुम्हाला करता येते, 30 एकरचं सोयाबीन, 30 एकरचे द्राक्ष, 30 एकरचं डाळिंब, 30 एकरचा कापूस, 30 एकर भाजीपाला, प्रत्येक पीक 30 एकराचं घेता येते, सिंचित असो की कोरडो. ट्रॅक्टरनं तुम्ही शेणखत विकत घेता, 1 ग्रॅमही शेणखत टाकण्याची आवश्यकता नाही. शेणखत नाही, कंपोस्ट नाही, वर्मी कंपोस्ट नाही, रासायनिक खत नाही, सूक्ष्म द्रव्य नाही, तळ्यातला गाळ नाही, पेंडी नाही, काही नाही. औषध सुद्धा विकत आणायचं नाही. फळबाग असेल, ऊस असेल, मशागत सुद्धा नाही. उत्पादन खर्च शून्य, उत्पादन खर्च शून्य. उत्पादन रासायनिक शेतीपेक्षा 1 ग्रॅमही कमी नाही, लिहून देतो. 1 ग्रॅमही कमी नाही, किंबहुना जास्त, रासायनिक पेक्षा जास्त आणि सेंद्रिय शेतीपेक्षा, शाश्वत शेतीपेक्षा जास्त. आणि म्हणून झिरो बजेटमध्ये उत्पादन खर्च शून्य आहे, उत्पादन घटत नाही, उत्पादन वाढ आहे, भाव दुप्पट मिळतात आणि 10% पाणी पाहिजे आणि 10% वीज पाहिजे. 90% पाण्याची बचत, 90% विजेची बचत. कारण आम्ही विहिरीतलं पाणी बघत नाही, तलावातलं पाणी बघत नाही. आमच्या समोर एक महासागर आहे, ते म्हणजे हवा. आम्ही हव्यातलं पाणी घेतो आणि आम्ही पिकवतो. उत्पादन खर्च शून्य आहे, उत्पादन जास्त, दाम दुगणे. आत्महत्येचा प्रश्नच कुठे येतो? आत्महत्येचा प्रश्नच कुठे येतो? पहिलं कारण बिलकुल बंद, निष्क्रिय करून टाकलं आम्ही आत्महत्या माणसं. की कर्ज घ्यायचंच नाही, कर्ज द्यायचं बँकाला, कर्ज घ्यायचं. कर्जमुक्त, कर्जमुक्त. कर्जमुक्त केव्हा घोषणा होतात, काय होईल ते पुढे बघू. हरत तरबेज चालतायत, काही कार्यक्रम नाहीये. कशी कर्जमुक्ती तुम्ही देणार? शेतकऱ्यांना कसं कर्जमुक्त करणार? एकही कार्यक्रम आमच्या समोर अद्याप आलेला नाही. आणि ज्या शाश्वत शेतीच्या माध्यमातून कर्जमुक्तीचे सोहळे होणार आहेत, ती शाश्वत शेती काय आहे अद्याप आमच्या समोर आलेलं नाही. शाश्वत म्हणजे सेंद्रिय काय आणि शेतकरी बर्बाद होणार हे नक्की ठरलेलं आहे. आत्महत्येचं मागचं दुसरं कारण आहे नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये रासायनिक शेतमाल नष्ट होतो. आमचा होत नाही, आमचा होत नाही. आमचे म्हणून उभे आहे ते तुम्हाला कळेल. संत्र्याची प्रचंड कळ तुमची, आमची अजिबात कळ नाही. टाकून द्या. गारपिटीत आमचा संत्रा सुरक्षित, तुमचा संत्रा बर्बाद होतो. गारपिटीमध्ये सुद्धा वादळी आला, प्रचंड पाऊस आला, तुमचा गहू झोपतो आणि बर्बाद होतो. आमचा गहू झोपतो आणि दुसऱ्या दिवशी उभा होतो आणि सांगतो मोडेन. अजिबात नाही, वाक्यान पण मोड नाही. नैसर्गिक आपत्तीत टिकून राहण्याची क्षमता तुमच्यात नाही, म्हणून आत्महत्या करा. तिसरं कारण आहे मार्केट व्यवस्था, बाजार नियंत्रण व्यवस्था. काय चमत्कार आहे काही माहित नाही. मी 60 वर्षापासून बघतोय. सत्यवत कोणी असो, ज्या वेळेस शेतकऱ्याचा शेतमाल बाजारात आला ते निर्यात बंद होते, आयात चालू होते. त्यावेळेस तुमच्या वेळेस होतं ना, आताही आहे. का हो तुम्हाला कळेल? ही सगळी व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. सगळी व्यवस्था आहे. डेली भाव पडलेच पाहिजे आणि भाव पाडले की स्वस्त किमतीत व्यापाऱ्यांनी घेतलंच पाहिजे. आम्ही भंडार केले पाहिजे आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली पाहिजे आणि भाव वाढले म्हणजे नफा कमावला पाहिजे. शेतकऱ्याच्या खिशात पैसा येऊ नये. संत्र्याचं मार्केट विदर्भ संत्र्यासाठी प्रसिद्ध. संत्रा बाहेर निघाला का 6 रुपये किलो आणि 2 महिन्यानं बघा किती रुपये किलो? 25 रुपये किलो. कोल्ड स्टोरेजची बात क्यों नाही करते? कोणत्याही शेतकऱ्याच्या संघटना विदर्भातल्या कोणतेही संत्रा उत्पादक संघ अजून सुद्धा कोल्ड स्टोरेजची चर्चा करत नाही. का नाही? का नाही? आता 15 रुपये किलो द्राक्ष आहे, कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतात, महिन्याला 100 रुपये वाढ आहे आणि 2 महिन्यानं 70 रुपये कमावतात. आपला संत्रा कोल्ड स्टोरेज मध्ये का ठेवू नये? एकही व्यवस्था नाही, एकही व्यवस्था नाही. ती उभी केलं पाहिजे. आणि आपलं कोल्ड स्टोरेज हे आपलं असेल. रासायनिक संत्रा ठेवा, 3 दिवसात तो सडेल, त्याला दुर्गंध येईल. आमचा संत्रा ठेवा, 2 महिने आम्ही संत्रा ठेवले बेकार नाही, तसेच हिरवेगार.
2 मिनिट या रूम टेम्परेचरला. आणि आता आम्ही एक पोस्ट होईल आपलं स्वतःचं झिरो बजेटचं उभं करणार आहोत की ज्यामध्ये 4 महिने माल राहिला तरी आपला बेकार होणार नाही, तसा आहे तसाच पाहिजे, पैशाचा खर्च येणार नाही त्या पोस्टमध्ये. आणि 1 युनिटी वीज लागणार नाही, 1 युनिटी वीज लागणार नाही, लक्षात ठेवा. असा झिरो बजेटचं पोस्ट आपण करणार आहोत. आणि सरकारी धोरण हे 4थं कारण आहे आत्महत्येमागचं की नेमकं माल आला शेतकऱ्यांचा की आयात वाढवायची, निर्यात बंद करायची. त्याचाही आमच्यावर काही परिणाम होणार नाही. जागतिकीकरण आहे, स्पर्धा आहे प्रचंड. जगात तुम्हाला विकायचं असेल तर 2च निकष आहे, एक तर विषमुक्त असलं पाहिजे आणि सर्वोच्च क्वालिटी असली पाहिजे. रासायनिक मध्ये तुमचा उत्पादन खर्च प्रचंड आहे, सेंद्रिय शेती त्याच्यापेक्षा प्रचंड आहे आणि सगळे विषारी आहे. कॅडमियम आर्सेनिक त्या सेंद्रियमध्ये सुद्धा लोकांना विष खाऊ घालण्यात येतं. त्याच्यामुळे जगात कोणी घेणार नाही. फक्त विषमुक्त माल झिरो बजेटमध्ये आणि ते विषमुक्त सगळं जग आपल्या मुठीत घेऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV नागपूर.